12वा निवा तुमचा एक राखीव खेळाडू पाठवा. नितीन भाई एक राखीव खेळाडू पाठवा तुमचा. तर आघाडीवीर हळूहळू मैदानात ताबा घेताना योगी आणि समीर हवा का झोका ज्याला म्हणतो मी. समीर योगी अर्थात योगेश दोन तटस्थ खंदे फलंदाज. तर गोलंदाज हर्षल मडवीच्या हाती पहिल्या षटकाचा हा कोटा जातोय 6 चेंडूंचा वलियाच्या षटकातला. कारण 4 षटकीय लढत आहे आणि पंच म्हणून स्वप्नील पाटील सर आणि गोकुल पाटील सर हे दोन तटस्थ पंच कार्यभार सांभाळण्यासाठी. तर तिसरे पंच आपले श्रीराम वैती सर हे सध्या तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत. तर माझा मित्र निनाद पुन्हा एकदा आकडेमोड करण्यासाठी माझ्या सोबतील आणि मी रवी पाटील पुन्हा एकदा आपल्या सन्मुख घटित घटनांचा विस्तृत वर्णन करण्यासाठी. आघाडीवीर समीर योगेश चेंडूची थोडीशी चाचपणी करताना चेंडूची उसळी जाणून घेणं महत्वाचं असतं. त्या अनुषंगानं थोडासा टणकपणा थोडीशी उसळी बाउन्सचा अंदाज येतो. काय टायमिंग करावं काय ताकद लावावी याचा एक थोडासा अभ्यास होतो. आणि त्याचीच बरेचसे खेळाडू जेव्हा पहिल्यांदा फ्रेशली माइंडली येतात तेव्हा मैदानात उतरल्या ते चेंडूची मागणी करतात आणि चेंडूची चाचपणी केल्यानंतर एक अंदाज घेऊन त्या क्रीजिंग मार्किंगकडे जातात. चला थोडी घाई करा आपल्याकडे वेळ नाहीये. दोन सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्या कारणास्तव वेळेअभावी आपल्याला एक षटक आणखीन कमी करावं लागेल की काय. कारण टाइम लिमिट करावा लागेल तुम्हाला. 20 मिनिटं ना साधारणतः 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. प्लीज लेट्स प्ले. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन हर्षल निघणार आहे योगीसाठी. हा चेंडू पहिला चेंडू फुल टॉचला फटकावलाय कव्हर एक्स्ट्रा कोटच्या मध्यामध्ये लॉंग ऑफच्या दिशेनं सरळ सलसल सीमारेषा पार येतोय सुंदर देखणा चवकार. माझ्या सपनात चेंडू परत आला. दरम्यान या पहिल्याच हर्षलच्या चेंडूवर योगीनं खातं खुलं केलंय. धावाला दिल्या 4. दुसरा चेंडू रेड मृत विकेट. योगी बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता पण चेंडूची उसळी मात्र चकवून जाते. थोडासा घुमावी चकवून जाते. अंगावर चेंडू येतोय. यष्टीवीक्षकाच्या हाती झाले उसळीमुळे धावसंख्या निर्धावलेच त्याच ठिकाणी त्याच जागेवर 4 2 चेंडूच्या समाप्ती नंतर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल हर्षल. समोर आहे योगेश. पुन्हा बॅकफूट पुन्हा पंच पुन्हा वरची कडा. इथे मात्र धावची संधी होऊ शकते. दरम्यान गरज नव्हती. योगेश म्हणतोय तू का आला स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नात. कारण मी बॅकफूटवर होतो माझं लक्ष नव्हतं. कॉलिंग मला वाटतं कदाचित समीरनं मोठ्या आवाजात द्यायला हवी होती. कदाचित दिली असेल कदाचित योगेशचं लक्ष नसेल पण एकंदरीत काय तर समीर मात्र धावचित स्वरूपात बाद होतोय स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात. 3 चेंडूची समाप्ती 3 चेंडू समाप्ती नंतर धावसंख्या होते 1 बाद 4. ॲडी डीजे ॲडी काही तडकता भडकता संगीत साडीवाला संगीत. 3 गेंदों की समाप्ती 3 चेंडू समाप्ती नंतर धाव संख्या 4 नवीन फलंदाज गेलाय तो अजय. अजयला जबाबदारी सांभाळायची आहे. समीर लवकर आटपलाय. योगेशला आणि अजयला या येणाऱ्या 24 चेंडूंपैकी 3 चेंडू संपलेले आहेत म्हणजेच 21 चेंडूंचा आता अजूनही कोठा शिल्लक आहे. आणि तेवढा टाकण्यासाठी नवीन निघतोय हर्षल. चौथा चेंडू घेऊन रणमुर्द विकेट. ओहो क्लीन बोल्ड. पटकन चला फलंदाज पुढचे फलंदाज
तर बुंद्यामधला चेंडू होता, सरळ बुंद्यामध्ये चेंडू उडवला होता हर्षलनं. योगेशला मात्र तो टोळायचा होता, वळवायचा होता फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मध्यामध्ये, पण मात्र पुरेसा वेळ मिळवू शकला नव्हता. दरम्यान इथं मात्र त्रिफलाची बाद झाले होता योगेश. एकंदरीत काय तर 2 बाद, धावसंख्या मात्र त्याच ठिकाणी त्याच जागेवर 4 चेंडू समाप्तीनंतर 4 वर. दरम्यान नवीन फलंदाज सचिन येतोय. सचिनवर आता मोठी जबाबदारी आहे येणाऱ्या या चेंडूंचा सामोपचार करण्यासाठी. तब्बल 20 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 20 चेंडूंवर टिकाऊपणे फलंदाजी करावी लागेल, धीरानं खेळावं लागेल, कारण संध्याकाळच्या वेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाही. त्यामुळे षटकार मारण्याच्या नादात न राहता गॅप्स धुंडाळ्या, ग्राउंडी शॉट खेळलेत, टायमिंग पंच केलात तर कदाचित धावा वसूल होताना दिसतात. कारण या खेळपट्टीचा इतिहास सांगतो 4:30-5च्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं कुठेतरी खुंटतं, कमी होतं. बघायचं आहे सध्या तरी हर्षद 5वा चेंडू घेऊन जाईल. तो नवीन आलेला फलंदाज, डावखुऱ्या फलंदाज सचिनसाठी. डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन आहे, त्रासदायक होईल का बघायचं आहे. दरम्यान हर्षल 5वा चेंडू घेऊन रडमुरद बॅट, हा चेंडू फटकावला. मी म्हटलं होतं चेंडू ट्रॅव्हल होत नाही, पण इथे पोहोचेल का क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स. बघा चेंडू बघा कुठे अडतोय. 2 धावा, 3 धावा, 2 धावा मिळतात. 2 धावांवर संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 6 वर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 6. मी म्हटलं होतं चेंडू ट्रॅव्हल होत नाही, चेंडू उसळत नाही, कारण शरीर थकलेलं असतं दिवसभरात. साधारणतः आजची महत्वाची जरी लढत असली तरी मात्र शॉट खेळणं थोडंसं कठीण जातं या खारे वाऱ्यांमुळे. 6वा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो हर्षल. सचिनसाठी हा चेंडू, सुंदर चेंडू, चकवा चेंडू, फिरकीचा चेंडू, बाहेर निघाला चेंडू, कुठल्याही स्पॉटवर पडला, थोडासा वरती आला, बाहेर निघाला, डॉट बॉल खाली गेन. एकंदरीत काय तर पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ठीकठाक अवस्थेत, म्हणजेच चांगल्या अवस्थेत नाही म्हणता येणार. खास करून सारसोळे संघाला तर नक्कीच चांगली आहे, पण निवा 11 कोपरी संघाला थोडीशी नाजूक अवस्था. 2 बाद 6 वर. थँक यू व्हेरी मच आडी. तर करतो मी भाषा परिवर्तन हिंदीसाठी. माझे सहसमालोचक रविराज यांना निमंत्रण देतो. या रविराज, शुक्रिया, धन्यवाद रवि पटेल. तो यहाँ पर दूसरी ओर की बागडोर संभाले हुए गणेश मढ़वे तैयार होता हुआ अजय के लिए पहली गेंद कमेंट्री बॉक्स के विपरीत एंड यानी फोटो टैंक एंड की तरफ से या फिर कोपरखाना गांव एंड की तरफ से ये निकला गेंद लेकर गणेशा. फुल टॉच करारा, बढ़िया कैच, शानदार शानदार वजनदार करारा कैच वहां पर लपका जा चुका है. चंदन ने तो सचिन खड़े खड़े खेलने के प्रयास अजय ने सचिन के साथ खेल रहा था. अजय ने खड़े खड़े खेलने का प्रयास किया था. फुलर लेंथ गेंद थी, फुल टॉच का फायदा उठाना चाहते थे, लेकिन वहां पर चुस्त तंदुरुस्त खिलाड़ी थे. वहां पर चंदन ने उस कैच को लपक लिया और एक बहुमूल्य विकेट का यहाँ पर पतन. 3 विकेट खोने के बाद रन संख्या 6 पर गुनीश को ये पहली सफलता, टीम को तीसरी सफलता. अब अजय की जगह पर नए बल्लेबाज भरत को बड़ा दायित्व निभाना होगा. भरत को इस पिच पर टिकना होगा, इस मैच में रुकना होगा सचिन के साथ, क्योंकि अभी भी बहुत सारी तकरीबन 17 गेंदें अभी भी शेष है. तो बहुत बड़ा अंतर है, अभी भी जाना बहुत दूर है.
टिकना होगा, रुकना होगा। भले इक्का दुक्का रन लो, स्ट्राइक रोटेट करो, लेकिन रुकना है। गणेश तैयार, दूसरी गेंद लेकर और द विकेट। अच्छी गेंद सीधे बल्ले से खेल दिया, सलमान बुर्रू धकेल दिया उसे लॉन्ग ऑफ पर। फील्डर मौजूद, कोई हड़बड़ाहट नहीं, कोई जल्दबाजी नहीं, आराम से एक रन पूर्त होता हुआ। रन संख्या 1 से बड़ी जैसे तैसे 7 के स्थान पर। 8 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 3 बहुमूल्य विकेट खोने के बाद 7। तो मैं बात कर रहा था रुकना होगा, टुकना होगा, थोड़ा कहीं ना कहीं अपने आप को थोड़ा सेट करना होगा, क्योंकि इस पिच पर, इस मैदान पर काफी सारी रन्स है। बस आपको गलत शॉट नहीं खेलना है और समयानुरूप आपको अगर बड़े शॉट खेलने भी है तो आपको सटीक गैप ढूंढनी होगी ताकि आपको कुछ थोड़ा कम रिस्क मिले। तो दाया बाया का कॉम्बिनेशन अभी भी है। सचिन तैयार होता हुआ, गणेश तैयार होता हुआ, 9वीं गेंद लेकर, कुल मिलाकर दूसरी ओवर की तीसरी गेंद लेकर सचिन के लिए हल्का सा फील्डिंग में बदलाव होता हुआ। गणेश रडम उर्द विकेट, बाएं हाथ के बल्लेबाज सचिन के लिए ये गेंद खड़े खड़े खेलने का प्रयास किया था। पहले कमिट हो चुके थे, घुमाना चाहते थे, लेकिन शायद उछाल ज्यादा थी उस गेंद में, कमर की ऊंचाई तक ऊंची उठी थी गेंद। तो डॉट बॉल खाली गेंद, रन संख्या वहीं पर अटकी हुई, उसी दिशा में, उसी दशा में 7 पर। 10वीं गेंद लेकर फिर एक बार तैयार गणेश। सचिन के लिए हल्का सा बदलाव वहां पर होता हुआ। अब पॉइंट पर फील्डर यहाँ पर रखा जा चुका है, या फिर शॉट कवर पर जैसे कह सकते हैं। तो थर्ड मैन फाइनल लेग दायरे के अंदर है, पॉइंट भी अंदर है, कवर भी अंदर है। ये गेंद निकला, गेंद लेकर गणेश और द विकेट। बढ़िया गेंद, छटाने वाली गेंद, खड़े खड़े खेलने का प्रयास, कहीं ना कहीं कदमों का इस्तेमाल करना होगा, उपयोग में लाना होगा। और गेंद जो है वो हल्की सी बाहर की तरफ निकल रही है, क्योंकि दाएं हाथ की गेंदबाज है, हल्के सी कट कर रहे हैं, क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज है, तो कारणवश कहीं ना कहीं गेंद बाहर की तरफ निकल रही है। डॉट बॉल। 11वीं गेंद लेकर तैयार स्वप्निल, ये गेंद इस बार खेल दिया स्क्वायर लेग पर, फील्डर मौजूद है, कोई संभावित ज्यादा स्कोर नहीं बन पाएगा, 1 रन का इजाफा जरूर होता हुआ। इस 1 रन के साथ 8 रन संख्या बन चुकी है 11 गेंदों की समाप्ति के बाद, 3 विकेट खोने के बाद। 12वीं गेंद फिर एक बार लेकर जाएंगे गणेश। कहीं ना कहीं आने वाले इन 13 गेंदों पर कड़े प्रहार करने होंगे, एक अच्छा स्कोर बनाना है, जो कि 4 ओवर का ही मुकाबला है। कम से कम 40 तक तो पहुंचना जरूरी है। 40 को पहुंचने के लिए आपको थोड़ी मेहनत करनी होगी। गणेश तैयार, अंतिम गेंद लेकर, 12वीं गेंद लेकर, राइट मोर द विकेट। ये गेंद और बढ़िया शॉट, संभावित यहां पर कैच हो सकता है। जी हाँ, बिल्कुल आराम से कैच जा चुका है। डीप स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद था और वहां पर एक और विकेट का पतन। ये चौथा विकेट यहां पर, माफ कीजिए तीसरा विकेट ना, चौथा, यस करेक्ट, चौथा विकेट गिरता हुआ यहां पर। जवान ने जाने मन मैच आदि का ये तड़कता भड़कता संगीत फिर एक बार। तो 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 4 बहुमूल्य विकेट खोने के बाद केवल 8 पर, ये केवल शब्द इसलिए है क्योंकि 12 गेंदों पर 4 विकेट गंवाने के बाद केवल 8 रन मिल रहे हैं। तो अभी भी 12 गेंदें वैसे है, 2 ओवर का मुकाबला है अभी भी, तो ढेर सारी गेंदें शेष है अभी भी। और जैसे तीसरी ओवर की बागडोर जो दी जा रही है चंदन के पास, मैं करता हूं भाषा परिवर्तन। मेरे मराठी के सहयोगी समालोचक रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा। आइए रवि पाटिल जी। धन्यवाद, आभार रविराज। एकंदरीत काय तर 2 षटकांची समाप्ती होते, धावसंख्या अवघ्या 4च्या सरासरीनं अवघ्या 8वर। नाजूक अवस्था नक्कीच आहे, आपण जसं म्हणालात की अजूनही 12 चेंडू आहेत, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवर डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन जर योग्य पद्धतीने फटकेबाजी करू लागले हळूहळू का होईना, तर नक्कीच धावसंख्येला एक चांगला बऱ्यापैकी आकार येऊ शकतो। जो अपेक्षित 30-40 गाठणं गरजेचं आहे, 10चा ॲव्हरेज प्रति षटकात राहणं गरजेचं आहे।
दुसऱ्या इनिंग मध्ये. बघूया चंदन निघतोय पहिला चेंडू घेऊन राऊंड द विकेट. फुल टॉच बघा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू त्याला ऑन साइड वर खेळलाय त्यामुळे टायमिंग करू शकला नव्हता. इकडचा चेंडू आणि इकडचा फटका तिकडे फटका असा हा विरोधाभासी फटका होता. धावसंख्या हळूवार का होईना एका धावेने वाढलाय पोचलाय 9वर. म्हणजे शुभमनं सचिननं थोडक्यात आपल्या धावसंख्येत थोडासा एक धावाचा एक्का मारलाय. पण आता शुभमला आपली बाजू मजबूत करायच्या येणाऱ्या तब्बल 11 चेंडूंवर आणि शुभम कडून अपेक्षा नक्कीच असतील निवा 11 कोपरी संघाच्या. सचिन प्रयत्न करतोय पण सचिनची बॅट लागत नाहीये. बघूया आता नवीन नौक्या फलंदाज शुभम काय करतोय. चंदन निघतोय चेंडू घेऊन दुसरा राऊंड विकेट. धीम्या गतीचा चेंडू हळवार पद्धतीचा चेंडू त्याला खरं तर पारखलं होतं. ऐन मोक्याला त्यानं स्वतःचा कंट्रोलही केला होता. चेंडू फळी अलगद फिरवली होती पण संपर्क होऊ शकला नव्हता. चेंडू वळतोय बाहेर निघतोय यष्टीवीक्षकाच्या हातात जातोय निर्धाव होतोय. बघा 14 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 9वर. थोडी नाजूक अवस्था आहे सध्या तरी निवा 11 कोपरी संघाची. पण हरकत नाही 10 चेंडू अजून शिल्लक आहेत. बरेच चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू पुढचा असेल चंदनचा. चांगला फटका खोदून काढलेला फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक समोर जातोय पकडतोय. तदरम्यान एकाचं परिवर्तन 2 धावांमध्ये होतोय आणि 2 धावांबरोबर संतुष्टी मिळते. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या वाढली पोहोचली दुहेरी अंकावर म्हणजेच 11वर. पण 11 चालणार नाहीये अजूनही 9 चेंडू आहेत. 9 चेंडू 11 वरून साधारणतः 40 पर्यंत गाठणं गरजेचं आहे. त्यामुळे मोठ्या फटक्यांचा गॅप शॉट हा खेळावा लागेल. गॅप शॉट देत नाहीये हे गोलंदाजांचं कसब आहे. बघा हर्षलने 6 धाव दिले होते गणेशने 2 धाव दिल्या होत्या आणि इथे मात्र चंदनही अप्रतिम गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा भेदक मारा आणखीन एक निर्धाव चेंडू जातोय. म्हणजे गोलंदाजी प्रचंड सरसोळ संघाची अचूक टप्प्याची होताना दिसते. क्षेत्ररक्षणाची साथी त्यांना मिळते. चंदन आतापर्यंत चंदननं 4 चेंडू 3 धावा दिलेल्या आहेत. चांगलं षटक म्हणता येईल पण थांबा अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काय करेल शुभम बघायचं या शेवटच्या 2 चेंडूंवर. तिसऱ्या षटकात आला एक मोठा फटका आला. यस याच फटक्याची गरज होती आवश्यकता होती. धावसंख्येला थोडा आकार घेण्यासाठी या फटक्याची नितांत गरज होती कोपरी संघाला आणि त्या पद्धतीने शुभमने ते षटकार खेळला. धावसंख्येला 17वर नेऊन ठेवले. 17 धन्यवाद. शेवटचा चेंडू घेऊन चंदन जाईल पुन्हा एकदा शुभमसाठी. हा चेंडू हा बघायचं पंचांकडे नाही. पंच म्हणतायत सरळ चेंडू जातोय निर्धाव जातोय कारण तू थोडा फॉरवर्ड झाला होतास थोडा पुढे आला होतास त्यामुळे याला नकारात्मक चेंडू घेता येणार नाही. वाईड ज्याला म्हणतो की फलंदाजापासून वाईड. तर एकंदरीत काय 3 षटकं संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 4 बाद 17. थोडं अजून नाजूक अवस्था आहे पण येणाऱ्या षटकात जर चांगली फटकेबाजी झाली तर एक साजेसा स्कोर होईल. अन्यथा प्रचंड अनुभवाचा वापर करून चांगली गोलंदाजी भेदक मारा करत चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल सेकंड इनिंग मध्ये. तो काय होईल बघायचं येणाऱ्या 4थ्या षटकामध्ये. मी करतोय भाषा वर्धन करण्यासाठी माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतोय. या रविराज. जय श्री राम. तो यहां पर चौथे ओवर की शुरुआत होने जा रही है. हल्का सा फील्डिंग में बदलाव चाहते हैं गेंदबाज. गुफरान अपने फील्डर को सजाता हुआ सेट करता हुआ क्योंकि अंतिम ओवर है. इस पर बहुत बड़े एक दाहक करारे शॉट खेले जा सकते हैं जो कि प्रयास जरूर करेंगे दोनों बल्लेबाज. सचिन के लिए पहली गेंद गुफरान की. फुल टॉच करारा शॉट स्ट्रेट ड्राइव जिसे कह सकते हैं लेकिन वहां पर फील्डर मौजूद लेकिन रोक नहीं पाए. गेंद में इतनी तेज तर्रार शॉट थी बुलेट की गति से गेंद गई सरसरी बाउंड्री से बाहर. 4 रन.
हैदी थैंक यू धन्यवाद धन्यवाद हैदी। तो यहाँ पर अभी भी 5 गेंदें हैं, रन संख्या 21 तक पहुंच चुकी है और आने वाली 5 गेंदों पर अगर सटीक बल्लेबाजी इसी तरह से बल्लेबाजी होती रही तो संभावित इन 21 से आगे 40 तक पहुंच सकता है, क्योंकि 40 एक निर्धारित अच्छा स्कोर माना जाएगा इस वक्त के लिए। प्रयास तो हो रहा है लेकिन गुरफान क्या देगा, मुश्किल है, वो देगा नहीं। 1 रन से ज्यादा मिल सकता है अगर कोई हड़बड़ाहट ना हो, अच्छी फील्डिंग वहां पर, क्षेत्र रक्षण होता वहां पर। चंदन द्वारा रन संख्या 22 तक पहुंच चुकी है। अभी भी आने वाली 4 गेंदों पर शुभम को प्रयास करना होगा अब जाकर। दाया बाया का कॉम्बिनेशन यकीन है लेकिन वो स्ट्राइक रोटेट करे तो दुविधा होती है, लेकिन अगर खड़े खड़े खेलते रहे तो शायद संभावित आने वाले 4 गेंदों पर ज्यादा रन नहीं बन पाएंगे। तो बड़े शॉट तो यहाँ पर बहुत आवश्यक है। गुरफान अपने फील्डर को सजाने के बाद, सेट करने के बाद शुभम के लिए और द विकेट, फुल टॉस लेकिन हवा में गेंद है। चंदन ने इस कैच को बड़ी चंदनता के शीतल प्रयोग से होते हुए आराम से उस कैच को लपक लिया और बड़ी मायूसी के साथ शुभम वापस आता हुआ। हालांकि 8 रन का योगदान उन्होंने दिया जरूर था लेकिन कुछ विशेष कार्य नहीं कर पाए। रन संख्या 22 पर 4 विकेट खोने के बाद, 5 विकेट खोने के बाद। सचिन का साथ देने के लिए, हालांकि सचिन 4 नंबर के खिलाड़ी है लेकिन उसके दरमियान 2 खिलाड़ी जा चुके हैं, लेकिन सचिन अभी भी टिके हुए हैं। साथ देने के लिए सुमित आता हुआ, हालांकि 3 गेंदें अभी भी शेष है, रन संख्या वहीं पर अटकी हुई 22 पर। 22 से कम 30 तक जाना बहुत जरूरी है, 30 तो होना ही चाहिए। देखते क्या होता है। गुरफान बढ़िया शॉट, संभावित 1 बाउंस हाथ में जा सकता है। जी हाँ, जा चुका है। ज्यादा से ज्यादा 1 रन मिल पाएगा, तो इक्का दुक्का से रन से ज्यादा नहीं बढ़ेंगे। कुछ बड़ा करना होगा, कुछ धांसू करना होगा, कुछ विशाल काय करना होगा। अंतिम 2 गेंदें खेलने के लिए देखते हैं सचिन, बाएं हाथ के बल्लेबाज तैयार होता हुआ। 5वीं गेंद, सेकंड लास्ट बॉल। गुरफान टू सचिन, गुफरान माफ कीजिए, गुफरान टू सचिन। ये गेंद, ये खराब, जी हाँ बिल्कुल खराब, भटकी हुई गेंद थी। वाइट बॉल का यहाँ पर इशारा आता हुआ स्वप्निल जी से। रन संख्या 1 से जरूर बढ़ती हुई पहुंची अब जाकर 24 पर। अभी भी 2 गेंदें शेष है, तो आने वाली 2 गेंदों पर अगर कड़े प्रहार बनते हैं तो अच्छा स्कोर बन सकता है, वरना गुफरान अच्छी गेंदबाजी करता हुआ। बढ़िया गेंद, सटीक गेंद, लाइन और लेंथ, लाजवाब सीधी गेंद। अपेक्षाकृत चाहते थे फुल टॉस लेना लेकिन कलेक्ट नहीं कर पाए। डॉट बॉल, खाली गेंद। अंतिम गेंद, आखिरी गेंद, शेवटचा चेंडू, लास्ट बॉल। ये गेंद गुफरान, बढ़िया पंच वहां पर, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ पर संभवित 1 ही रन मिल पाएगा। दूसरे का प्रयास, ये दूसरा रन भी तकरीबन पूरा। तीसरे का प्रयास नहीं, हालांकि विकेट का कोई मतलब नहीं है वहां पर, लेकिन चलिए डेड हो चुका है, आउट हो चुका है। तो इसका मतलब यहाँ पर 2 ही रन मिल पाएंगे। 25 और 26, तो लक्ष्य है 27 का लक्ष्य है। गेंदे 24, रन 27, लक्ष्य है 27 का। साथ पकडून चाला, 7 धावा या खेळपट्टीवर, या मैदानावर तितक्याशा कठीण मानल्या जात नाही, पण जर तसं क्षेत्ररक्षण झालंय
तसंच फलंदाजी क्षेत्ररक्षण करावं लागेल, गोलंदाजी करावी लागेल. चला फलंदाज, आघाडीवीर फलंदाज लगेच मैदानात ताबा घ्या. अजून एक सामना खेळवायचा आपल्याला. प्लीज क्षेत्ररक्षण लगेच सजवा. सत्तावीस धावांचं माफक आव्हान. माफक यासाठी की या खेळपट्टीवर या मैदानावर 6:45ची सरासरी तितकीशी कठीण गणली जात नाही, मानली जात नाही. बशर्ते आपण जर प्रचंड चांगली मेहनत घेतली, चांगली गोलंदाजी केलीत, अचूक टप्प्याचा भेदक मारा केलात, क्षेत्ररक्षणाला थोडीशी जास्त साथ दिलीत, ताकदीची साथ दिलीत, तर हे कदाचित 27 धावांचं आव्हान कठीण होऊ शकतं. त्यामुळे पहिले 2 षटकं ही महत्वाची असतील. चला आघाडीवीर लगेच मैदानात ताबा घ्या. नाईक चषक 2025 या अनुषंगानं BN ग्रुप वरखेरणे यांच्या वतीनं आदेश जागसकर, अक्षयजी म्हात्रे यांच्या वतीनं ही स्पर्धा इथे आयोजित केली जाते. प्रथम क्रमांकासाठी रुपये 1 लाख, द्वितीय क्रमांकासाठी रुपये रोख 50,000 आणि तृतीय क्रमांकासाठी रुपये रोख 25,000 अशी एकंदरीत. चला फलंदाज, वारंवार मी विनंती करतोय, प्लीज आपण मैदानात ताबा घ्या. चेंडू बघ, चेंडू आहे का सर? ओके सर. चला चला आघाडीवीर, चला पटकन चला. चंदन कुणाल, 2 तडाखेबंद फलंदाज. चला फास्ट जा चंदन कुणाल, पटकन जा. थँक्यू थँक्यू, धन्यवाद. 24 चेंडू 27 धावांचं समीकरण आहे. खरं तर या खेळपट्टीवर या मैदानावर ही धावपट्टी ही थोडीशी अखूड वाटते, पण क्षेत्ररक्षण प्रचंड चांगलं, गोलंदाजी अचूक टप्प्याचा भेदक मारा असला तर मात्र जखडून ठेवलं जाऊ शकतं. या जरतरच्या गोष्टी आहेत. पण सरसोळे संघाला मात्र नक्कीच निवा 11 कोपरी संघ ही टफ फाईट देईल या तोकड्या धावसंख्येला सुद्धा. बघायचंय काय होतंय. स्वप्नील पहिल्या षटकाचा मानकरी आपल्या गोल क्षेत्ररक्षणात सजवल्यानंतर स्ट्राईक कडे जातो तो चंदन, नॉन स्ट्राईकला थांबतोय कुणाल. चंदन कुणाल 2 आघाडी वीर, तर पहिला गोलंदाज स्वप्नील येतोय. लेट्स प्ले. दुसऱ्या इनिंगचा हा पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन स्वप्नील पहिल्या चेंडूला दिशा दिली आहे. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू खराब होता असं म्हणाला पण नाही, चेंडू चांगला होता, त्यापेक्षाही चांगला फटका होता. या चौकार धावसंख्या सुरू झाली 4 न पहिल्या चेंडूच्या समाप्ती नंतर. आता मात्र समीकरण जवळ आलंय. 23 चेंडू 23 धावांचं. पुन्हा एकदा स्वप्नील पहिल्या चेंडू नंतर चौकाराने खोल चंदननं त्याच्या समोर जातोय. दुसरा चेंडू घेऊन रडमुर्द विकेट मारा. हा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, खराब फटका म्हणता येईल, खराब निर्णय म्हणता येईल. विचार चांगला होता पण एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. जर हा चेंडू जरासरी खाली असला असता तर कदाचित बेल जुडाली असती किंवा दांड्या गुल झाल्या असत्या. पण वाचतोय, निर्धाव चेंडू जातोय. 22 चेंडू 23 धावांचं समीकरण. खरं तर बॉल टू रनचा आहे, वेगळा विचार करण्याची गरजच नाहीये. स्वप्नील लिखतोय चेंडू घेऊन तिसरा. पुन्हा एकदा खराब फटका. इथे मात्र चोरटी धाव, खऱ्या अर्थानं चोरटी धाव. हिट केला होता पण इथे मात्र 1 धाव नक्कीच मिळतीये. धाव संख्येला थोडासा आणखीन कमी आकार येतोय. 5 वर जातो धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. बिन बाद 5. काटेकोरपणे गोलंदाजी करावी लागेल कारण अवघ्या 27 धावांचं आव्हान आहे. 21 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण. हा निघतोय स्वप्नील चेंडू घेऊन चौथा. आडवा फटका आलाय. 1 धाव मिळेल का? हो नक्कीच मिळेल. क्षेत्ररक्षक जातोय. नो बॉली आलाय तर दरम्यान ओव्हर स्टेपिंगचा. यस सर, थँक्यू. म्हणजेच काय इथं फ्री हिट मिळेल, 1 धाव एक्स्ट्राही मिळेल, म्हणजे 2 धावांबरोबर फ्री हिट मिळेल. धावसंख्या पोहोचली 7 वर. म्हणजे आता 20 धावांची गरज येणाऱ्या या 21 चेंडूंमध्ये. आता धावा मात्र कमी झाल्यात आणि वरती फ्री हिट आहे.
त्यामुळे प्रत्येक चेंडू महत्वाचा, मी सातत्यानं म्हणतोय प्रत्येक धावही महत्वाची आहे. चला थोडी घाई करा, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, थोडी टांगती तलवार आहे आपल्या वेळेची, त्यामुळे थोडी घाई करा. स्वप्नील निघतोय फ्री हिट साठी, चौथा चेंडू आणि हा इथे मात्र फटकावलाय, एकच धाव मिळेल. नो फ्री हिटचा काय फायदा घेऊ शकला नव्हता, नो बॉलचा काही फायदा घेऊ शकला नव्हता. धावसंख्या नक्कीच एकने वाढली, पोहोचली 8 वर. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 8 वर. बघा 7:30 पावणे 7ची सरासरी होती, आता 8 धावा आल्यात, म्हणजे कोटा पूर्ण झालाय. आता ज्या येतील त्या एक्स्ट्रा धावा असतील येणाऱ्या षटकांमध्ये. दुसरा आणखीन एक फटका मस्त कलाय, म्हणजे मनगटाचा सुंदर वापर, देखणा फटका. या चौकारावर धावसंख्या 4 नक्कीच वाढणार आहे, पोहोचली 12 वर. 5 चेंडू समाप्तीनंतर बिनबाद 12 वर. आता स्वप्नील लिखतोय शेवटचा चेंडू घेऊन पहिल्या षटकातला. 19 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण. हा चेंडू पंच केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण थोडंसं झालं होतं, पण चेंडून दिशा बदलली, अंगाला लागतोय, चेंडूची गती कमी होते. 1 धाव झाली, 2चा प्रयत्न होतोय आणि दोन्ही धावा कदाचित पूर्णत्वाला जातील. यस, 2 धावांवर संघात धावसंख्या आणखीन 2 ने वाढणार आहे, पोहोचली 14 वर. आता मात्र पहिले षटक संपतंय, पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहते ती बिनबाद 14. थांबवतोय, पण 18 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण आहे. 18-13 आव्हान थोडंसं अजून सोपं झालंय, त्यामुळे येणाऱ्या गोलंदाज नितीनला काटेकोरपणे एक एक चेंडू टाकावा लागेल. या दोन्ही फलंदाजांना बंदिस्त करावं लागेल, थांबवावं लागेल. चंदन असो किंवा कुणाल असो, या दोघांना जखडून ठेवावं लागेल. आणि तरच कोपरी संघाचं थोडंसं आशेचं किरण उत्पन्न होऊ शकतं. खरं तर सूर्यदेवाची किरण आता मावळत चाललेली आहे, पण बघूया नितीन काय करतोय. हा चेंडू ओ मस्त फटका, देखणा फटका आणि कॉन्फिडन्शियल फटका, एकदम कॉन्फिडन्स मध्ये फटका खेळला. धावसंख्या 4 ने नक्कीच वाढणार आहे. 4 संघात धावसंख्या पोहोचली 18 वर. 5 चेंडूची समाप्ती 6 दुसरी वर. पहिल्या चेंडूवर धावसंख्या चौकाराने खुलं गेलंय. आता मात्र समीकरण आणखीन येत जाईल. 9 धावा आणि 17 चेंडू. महापी 11 संघनायक नाणेफेकीसाठी या. महापी 11 संघनायक लगेच नाणेफेकीसाठी या प्लीज. दरम्यान पुन्हा एकदा नितीन या पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर ओ ओ ओ ओ ओ हा चेंडू बघायचा, पंचा काय म्हणतात बायच्या स्वरूपात, म्हणजे हा रोखू शकला असता यष्टीरक्षक, पण यष्टीरक्षक थोडासा जवळ होता. या चौकारामुळे धावसंख्या 4 ने वाढणार आहे, पोहोचली 22 वर. 5 धावांची गरज अवघ्या येणाऱ्या तब्बल 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू आणि 5 धावा. तर आता मात्र समीकरण आणखीन सोपं झालंय. 16 चेंडू, तब्बल 16 चेंडू आणि अवघ्या 5 धावांची गरज. जवळजवळ सारसोळे संघानं या स्पर्धेत आपली बाजू मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल होताना दिसते. हा चेंडू पुढचा, ओ दिशा बदलली, दशा बदलली नाही, मात्र निर्धाराव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर, पण त्यासाठी अवघ्या 15 चेंडूंची गरज आहे येणाऱ्या फक्त 5 धावांसाठी. त्यामुळे वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, एक मनमुराद आनंद लुटतोय फलंदाज. कुणा हा चेंडू आता मात्र मोठा फटका आहे. जिथे 5 ची गरज होती तिथे मात्र कदाचित आत आहे की बाहेर आहे. बाहेर असेल तर सामना संपला सामना. थँक्यू व्हेरी मच. विजयी शॉट, विनिंग शॉट ज्याला म्हणू आपण हवं तर. चला या नाणेफेकीसाठी या लगेच. महापी संघनायक आणि विजेता संघनायक सारसोळे संघनायक आपण लगेच या.
तर अभिनंदन सरसोली संघ. आणि आता ठरणार आहे ती मोठी लढत दोन मोठ्या संघांमधली. महाफे 11 2 सामने जिंकल्यानंतर समोर ठाकेल तो सारसोळे 2 सामने जिंकल्यानंतर. लगेच नाणेफेकीसाठी या, लगोलग या. आणि जसा सामना सुरू होईल म्हणजे सहसमालोचक उमेश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण